खरंच चुकलं माझं. काय गैरसमज होतात, ठीक आहे, पण ते विसरून नाती जपायला हवीत. आपल्याच त्या गैरसमजामुळे मन पोखरत होतं माझं. लग्नात अर्थच वाटत नव्हता. मला ती प्रेम व्यक्त नाही करता येत, पण तुमच्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही. समजून घेतलं, मला स्वीकारलं, त्याकरता थँक्यू. नका ना असं बोलू. तुम्ही रागावत जाऊ नका. बरं, नाही रागवणार. एक सांगू, असा तुम्ही माझ्याविषयीच्या मनातला राग दूर केलात. राणीचं काय, गुणी मुलगी आहे ती. खरं सांगतो, या घराचं नंदनवन करेल ती. तुम्ही माझं एक ऐकाल? बोला ना. मला प्लीज फोर्स करू नका ना. मला माझ्या पद्धतीने तिला समजून घेऊ द्या प्लीज. ठीक आहे, असा माझ्याबद्दलचा गैरसमज राग दूर झाला, तसंच राणीबद्दलचा गैरसमज लवकरात लवकर दूर होऊ दे, एवढीच इच्छा आहे. इंदिरा बदलला, मालती पण बदलतायत. मला खात्री आहे त्या लवकरच राणीलाही समजून घेतील. सर, एक मिनिट, होल्ड कर. दार उघडत नाहीये. थांब ना जरा, होल्ड कर ना 1 मिनिट. काही नाही झालंय, तू होल्ड कर. 1 मिनिट थांब फक्त. तुम्ही लावलंय का दार? काय करताय सर? हो थांब 1 मिनिट चाल. अहो सर, पण उघडा ना सर, दार उघडा सर. मैत्रीण म्हणून तुम्ही असं करणार का? नाही, असं करणार. सर, हे कशाला? तुम्ही पण ना. कशाला म्हणजे? तू फ्रेंड आहेस माझी, आणि तुला खाली झोपायला सांगून मूर्खपणा गेला होता. सो एवढं तर मी तुझ्यासाठी करूच शकतो. थँक्यू सर. थँक्यू वगैरे काय लगेच आता? नाही, याच्यासाठी नाही, म्हणजे याच्यासाठी सुद्धा, पण मला असं वाटलं होतं की एवढं तर मी घरी नाही, पण मी घरी नव्हते जाणार. म्हणजे एवढ्या रात्रीचं कुठं घरी जाणार ना. आई बुवांना काय सांगणार. मग मी गोट्याकडे जाऊन झोपणार होते. तिकडे जाऊन ठरवलं असतं की आई बुवांना काय सांगायचं. मला तर लय टेन्शन आलं होतं बाबा. म्हणजे मला पण माहित नव्हतं की आता मी कुठं जाईन, काय करेन, पण एवढं माहित होतं की मी इथं नसेल. आणि आता इथे तर हे तुम्ही मला किती बोलशील. पण यू नो व्हॉट, यू डिझर्व दिस. आणि हे बघ, मी काही स्पेशल केलेलं नाहीये तुझ्यासाठी, ठीक आहे? सो मला असं वाटतं आपण झोपूयात आता, उशीर होतोय. हो. राणी, कम्फर्टेबल आहेस ना? हो. गुड नाईट मित्रा. गुड नाईट. एवढ्या रात्रीचा हा विश्वास केलाय कुठे?
अजून कसा नाही आलाय हा? काय न सांगता गेलाय हा? विक्रांत, अरे कुठे शोधू तुला मी आता? उमरीला कोण सुटतेस? बाहेर मी कोण सुटते? उमरीला मी बाहेर. हे काय आहे? गप. काय माझं नाव? विक्रांत, अरे विक्रांत सिंग नाईक. माझा अपमान करतात का? सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही मला? विक्रांत, 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 अरे सोड ते. अब आणि भारतीला जिवंत सोडणार नाही मी. विक्रांत, शांत हो. तू कोणी संपवून टाकतो. विक्रांत, 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 थांब. काय चाललंय? काय तुझं? सुरीकडे दे. काय चाललंय? उभं समजतात का मला? नाटक यांचं पोरांचं माझं नुकसान. मला गाजर दाखवते मारते. तर मी नाही सोडणार. शांत हो बरा. काय करतोयस तू? शांत हो विक्रांत. तुला हे सगळं करून जेलमध्ये जायचंय का? म्हणजे तू जेलमध्ये आणि सगळी फॅक्टरी त्या इंद्राच्या ताब्यात. काय करू? मला मनच जर काय बोलणार होणार. सगळं काही होणार. सगळ्याच मूळ ती राणी आहे. ती नसती ना तर हे सगळं झालंच नसतं. सगळं काही आपल्या मनासारखं झालं असतं. सगळं काही आपलं असलं असतं. विक्रांत, आपल्याला सगळ्यात आधी त्या राणीचा काटा काढायचा आहे. कळते का मी काय बोलते तुला? राणी इथून बाहेर पडली ना की इंद्राई जाईल. मग सगळं काही तुझं. सगळं काही तुझं. जरा शांत डोक्याने विचार कर म्हणजे तुला सगळं काही कळेल.